अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 14 तारखेला आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीला महिलांनी हे नियम आवर्जून पाळायचे असतात. बघा कोणते नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये. बघा, आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतो. त्यामुळं मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, आज आपण पाहणार आहोत की मकर संक्रांत कशावर आहे, सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये, तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावा किंवा वाण काय द्यावे, मकर संक्रांतीला कोणते रंग शुभ आहेत, तसेच बोरनान किंक्रात म्हणजे काय याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया. मकर संक्रांत ही 14 जानेवारी म्हणजे बुधवार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ना, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच काय तर सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडेसा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते. संक्रांतीपासून दिवस हा मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान आणि जप तप याला विशेष महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. संक्रांत जवळ आली की चर्चा असते की संक्रांत कशावर आहे. बघा, मकर संक्रांत आहे बुधवार, 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे. 3:06 ते 6:20 हा उत्तम काळ मानला जातो. बघा, हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन वाघ, उपवाहन घोडा असेल, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले, हातामध्ये गदा असेल, केशराचा तिलक तिने लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून, तसेच वासाकरता जायचं फूल आणि ती खीर भक्षण करीत आहे. सर्प जात आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार व नक्षत्र मंदाकिनी असून मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेत पाहत आहे. संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या असतात ना, त्या वस्तू महाग होत असतात. बघा, आणि संक्रांत जिथून आली ना त्या लोकांना सुख मिळत असते. तर या दिवशी सूर्याला चंद्र मिसून जल अर्पण केल्याने मान वाढतो. संक्रांतीच्या दिवशी दात घासू नये, तामसिक भोजन करू नये, अभद्र असं बोलायचं नसतं, हे लक्षात ठेवा. मोठ्याचा मान राखा, त्यांना चुकूनही वाईट बोलू नका. या दिवशी मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नसतो. स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की संक्रांतीच्या दिवशी कोणती साडी नेसावी. बघा, आपल्या ग्रंथामध्ये रंगाला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक रंग हा प्रत्येक ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक लहरी तर काही अशुभ रंगसुद्धा मानले जातात, जे नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. बघा, सगळ्यात शुभ रंग कुठला तर पहिला रंग म्हणजे हिरवा, हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. बघा, लग्नामध्ये नवरीसुद्धा हिरव्या रंगाचा चुडा भरते. महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात. त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरतानासुद्धा हिरवा ब्लाऊज पीस घेतो ना, हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरून हिरवा रंग देवीला प्रिय आहे. शक्य असल्यास तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. आता हिरव्या रंगाची साडी नसेल तर लाल रंगसुद्धा शुभ मानले जातं. देवाची पूजा करताना किंवा मांडणी करता आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करतो. माता लक्ष्मीलासुद्धा लाल रंग अत्यंत प्रिय आहे. हा सौभाग्याचा, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकूसुद्धा लाल रंगाचं असतं. कुंकवाचा रंगसुद्धा लाल असतो. त्यामुळं लाल रंगाचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही लाल रंगाची सुद्धा साडी नेसू शकता. तिसरा रंग आहे केशरी. बघा, केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता प्रतीक मानले जातं. केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, म्हणून तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता. नंतर आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो, तसेच आनंदाचा सुद्धा प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग प्रत्येक स्त्रियांना हा आकर्षित करीत असतो. वय काही असो तरीसुद्धा त्यांना गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने आपले मन सुद्धा प्रसन्न होतो आणि वेगळीच ऊर्जा मिळते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं, मन शांत राहतं. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगसुद्धा इथं परिधान करू शकता. हे झाले शुभ रंग. आता संक्रांती दिवशी असे रंगाचे कपडे परिधान केल्याने बाहेरची उष्णता शोषून घेतात हे रंग आणि आपले शरीर हे उबदार बनवतात. थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आपण हे रंग घालतो. त्याचबरोबर तुम्ही पोपटी कलर असेल, राणी कलर, क्रीम कलर किंवा इतर कुठलाही रंग, आपण फक्त काळा रंग सोडून आपल्याला इथं घालायचा आहे. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण या दिवशी संक्रांतीनं या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे पिवळा रंग हा वर्ज्य आहे. तर यावर्षी 2026 संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे, त्यामुळे संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही. तर बांगड्यासुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाच्या घालायच्या नाहीत, कारण बांगड्या ह्या 16 शृंगारामध्ये एक मानले जातात, त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. बघा, काठपत्राच्या साड्या आपण नेसतात ना, हळदी कुंकू करतो, तिळगुळ घेतो, हातामध्ये 2 तरी बांगड्या काचाच्या असायला हव्यात, हे लक्षात ठेवा. हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपलं सौभाग्य वाढतं, म्हणजे का आपल्या पतीचं आयुष्य वाढतं, आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6, दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या घालायच्या असतात. त्याच्यामध्ये देखील नियम आहे. बघा, आपण कासाराकडे गेलो का अशाच प्रकारे आपल्याला कासार हा बांगडा भरतो. म्हणजे काय, एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची असते. मग तुम्ही 9 घातल्या असल्या तर दुसऱ्या हातात 10 घालायच्या, 15 घातल्या असतं 16 घालायच्या असं असतात. हे पण लक्षात ठेवा. तर हे झालं आपलं. तर सर्व पिवळी बांगडी घालायची नाही. आपल्याला जुडे तुमच्याकडे जर बसवीत असतील तर तुम्ही ते सुद्धा बसवू शकता. आता हे बांगड्याबद्दल आपण बोलून झालं. प्लॅस्टिकच्या बांगड्या तुम्ही घालायच्या नाहीत. पिचक्या बांगड्यासुद्धा आपल्या हातामध्ये या दिवशी ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, हे लक्षात ठेवा. आता सर्वात प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली, या कारणाने हळदी कुंकू लावावे का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे ना, तो आपल्याला लावायचा नाही. आपल्याला पिवळ्या रंगाची हळद वापरायची आहे. फक्त वस्त्रासाठी हा नियम आहे. वस्त्र आपल्याला पिवळ्या रंगाचं असतं, त्यामुळे ते परिधान करायचं नाही. सणासुदीला आपण दागिने घालतो. दागिन्याशिवाय शृंगार हा अपूर्ण आहे. सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. मग मकर संक्रांत सोन्याचे दागिने घालाव का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. दागिने तुम्ही घालू शकता, फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे ना पिवळा, तो वर्ज करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता, कारण मकर संक्रांतीने देवीने मोती धारण केला आहे, त्यामुळे जे मोत्याचे दागिने आहेत ना ते वापरायचे नाहीत, सोन्याचे तुम्ही वापरू शकता. तर मकर संक्रांतीने वास करतात जाईचे फूल घेतलं आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा याचा गजरा तुम्ही वापरू शकता. फक्त जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा आहे. देवीने यावर्षी खीर म्हणजे अर्पण केले आहे, म्हणून या दिवशी आपल्याला खीर खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खायची नाही, कारण देवीने ते भक्षण केलं आहे, त्यामुळे आपल्याला खीर बनवायची नाही, हे लक्षात ठेवा. मकर संक्रांती दिवशी दान करायला आणणे साधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही भांडे, तीळ, गूळ या प्रकारचे दान यथाशक्ती करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत सण साजरा केला, तर 15 तारखेला किंक्रात म्हणजे करी दिन आपण साजरे करतो. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संक्रांती देवीने किंक्रासूरला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार केले आणि या जाचातून आपल्या प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. म्हणजेच काय, याला करी दिन सुद्धा म्हणतात. हा दिवस शुभ कार्याला
मानला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते. केरकचरा करण्यापूर्वी वेणी घालावे असे सुद्धा सांगितले जाते. या दिवशी केस देखील धुतले जात नाही हे लक्षात ठेवा. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामास सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवीची पूजा करू नये असे सुद्धा सांगितले जातं. या दिवशी गोडाचा नैवेद्य आपल्या घरात अर्पण करायचा असतो. भांडणे करायची नाहीत. आपलं घर शांततेत ठेवायचं असतं. कुलदेवता व कुलदेवतेचे सर्व देवतेचे पूजन तसेच नामस्मरण या दिवशी करायचं असतं. मंत्र जप तप करायचे असतात. काही कामं वर्ज करायचे असतात हे लक्षात ठेवा. आता मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप असं मोठं महत्त्व आहे. कारण किंक्राती दिवशी बोरनान हे करतात बघा. हलव्याचे दागिने घालतात नवविवाहित स्त्रियांना. लहान मुलांना सुद्धा हलव्याचे दागिने काळे वस्त्र घालून बोरनान हे पहिल्या संक्रांतीला केले जातं. ह्यामुळं लहान मुलाचे उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान हे घालण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा. बाळ अगदी लहान असल्यापासून तर 1 ते 3 किंवा 5 वर्षापर्यंत सुद्धा काही ठिकाणी बोरनान हे करतात. या कार्यक्रमात बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावे आणि दागिन्यामुळे तिळाचा वापर केलेला असतो ना, त्यामुळेच हलव्याचे दागिने हे घालतात. तसेच आपण त्यांच्यावर आपण काय करतो, आपण बोरनान म्हणजे काय, बोरं तर मेण आलं, लह्या आलं, चॉकलेट आले, बिस्किट आले हे त्याच्या डोक्यावरून टाकतात, त्याला बोरनान म्हणतात असं. आणि त्याला लुटायला सर्व मुलं बोलवतात असं हे बोरनान आहे. तर बोरनान का करावं याच्यामागं काय कारण आहे बघा. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलावरती पडू नये म्हणून सर्वात आधी हे कृष्णावरती केलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून हे बोरनान केलं जातं. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात असतात आणि त्यांच्यावरती करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणून मुलांना वरती हे बोरनान करतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी जी काही फळे असतात, फुले असतात ते आणून आपण आपल्या मुलावर ते लुटत असतात. म्हणजेच काय, तर आपण बोरनान हे करत असतो हे लक्षात ठेवा. तर बोरनान हे काही ठिकाणी आमच्या इकडे तर किंक्रातीलाच बोरनान करतात. तर काही ठिकाणी मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनान हे करत असतात. तुमच्या इकडं कसं करतात त्याच्यावरून तुम्ही बोरनान हे लहान मुलांना करू शकता. बोरनान केल्यानं आपल्या मुलावरची जी काही वाईट नजर असते ती निघून जाते म्हणून बोरनान हे करायचं असतं. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर मुलं असतील तर बोरनान हे अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.